शाळांना क्रांतिकारी लाल सलाम। मी कैवल्य, आम्ही ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचे आहोत। देशातील राष्ट्रीय पातळीवरची पहिली विद्यार्थी संघटना। जसं आम्ही विद्यार्थ्या प्रश्नांवर काम करतो, म्हणजे एक आदर्श विद्यार्थी घडवायचा असेल तर शिक्षकालाही कोणती अडचण न व्हावी हेही तितकंच महत्त्वाचं असतं की। तर आमचा आदिवासी आयुक्तांना प्रश्न आहे की तुम्ही रोजंदारीवर आहात की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहात? तुमची नोकरी परमनंट आणि जी कामगार कष्टकरी जनता जी काम करते ती रोजंदारीवर, ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, म्हणजे किती वाईट आहे हे। आणि तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवलं तर तुम्हाला कसं वाटेल? तसं या लोकांना नाही वाटणार का? आज यांचा परिवार आहे, यांचं घर आहे, आज हे एवढं लांब घर सोडून इथे आंदोलन करता आहेत। आज परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेपर्यंत या गोष्टी घेऊन जाणारच आहोत। वॉशरूमला जागा नाही इथे, महानगरपालिकेची जबाबदारी आहे का नाही त्यांनी वॉशरूम उपलब्ध करून द्यावं इथे। पाण्याचा इश्यू आहे, खाण्याचा इश्यू आहे। ही लोक 13 दिवसापासून इथे बसलेली आहे आणि या हरामखोर सरकारला लाज वाटत नाही का की यांनी यांच्या मागण्या पूर्ण कराव्या? बरं, हे आपल्याच टॅक्स पेअरच्या पैशांवर जगता या आत्ता जर गेलं तिथे तर मस्तपैकी AC असेल, वायफाय असेल, यांच्याकडे आयफोन असेल, हे आमच्या कष्टाने भारी भारी जगणार आणि याच कष्टकऱ्यांना हे 2 वेळेचे पैसे नाही देणार। बरं, आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतो, आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागत आहोत। तो ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिककडून सगळ्या शिक्षकांना जाहीर पाठिंबा आहे आणि उद्या आम्ही याबद्दल एक रीतसर निवेदनही देणार आहोत। आणि यांनी जरी निवेदन देऊन नाही ऐकलं तर विद्यार्थ्यांची शक्तीही शिक्षकांसोबत असेल हे ध्यानात ठेवा। धन्यवाद।